नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, अधिक मासातील सर्वात पुण्यदायी आणि महत्त्वपूर्ण एकादशी म्हणजे कमला एकादशी. आता ही कमला एकादशी 11 जून वार गुरुवार या दिवशी आली आहे आणि या अधिक मासाचं अवचित्त साधून आपल्याला ह्या 11 जूनपासून ते 15 जूनपर्यंत ह्या 5 दिवसात अतिशय पुण्य कमवण्यासाठी आपल्याला या महत्त्वाच्या सेवा, उपाय, दान, धर्म करायचा आहे. हे 5 दिवस जे आहेत हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यातच या 11 जूनला कमला एकादशी आलेली आहे. या दिवशी आपल्याला जर का काहीच करणं शक्य झालं नाही तरी आपल्याला फक्त या ठिकाणी दीपदान करायचं आहे. हे केल्याने विष्णू प्रसन्न होतात, पापे नष्ट होतात आणि पुण्य दुपटीने आपले वाढते. बघा, अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि अधिक मासातील पुरुषोत्तम मासातील ही कमला एकादशी आलेली आहे. ही एकादशी भगवान श्रीहरी विष्णू, माता महालक्ष्मी यांना समर्पित मानली जाते. धर्मग्रंथानुसार अधिक मासात येणारी कमला एकादशी अत्यंत दुर्लभ असून या दिवशी केलेले व्रत, जप, दान आणि पूजा यांचे अनेक पटीने पुण्य प्राप्त होते. कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा करायची आहे. या दिवशी आपण आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीची, पांडुरंगाच्या मूर्तीची, विठ्ठलाच्या मूर्तीची, श्रीहरी भगवान विष्णू यांच्या मूर्तीची आपल्याला आवर्जून पंचोपचारे पूजा करायची आहे. मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे. मग तुम्ही स्वच्छ पाणी घ्या, पंचामृत घ्या, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करत आपल्याला पूजाही करायची आहे. शक्य असल्यास या दिवशी विष्णू सहस्रनामाचं वाचन करा किंवा तुम्ही ते यूट्यूबला लावून श्रवण देखील करू शकता. या दिवशी आपण उपवास देखील करू शकतात. या दिवशी उपवास केल्याने मन शुद्ध होते आणि अनेक जन्मांची पापे नष्ट होतात. अधिक मास हा 3 वर्षातून एकदा येतो. 33 महिन्यातून ही एकादशी येत असते आणि म्हणूनच आपण या एकादशीचं अवचित्त साधून आपण अधिकाधिक पुण्य प्राप्त करण्यासाठी आपण या दिवशी आवर्जून आपल्याला एकादशीच्या सेवा करायच्या आहेत आणि दीपदान ह्या ठिकाणी करायचं आहे. एकादशीला दीपदान करण्याला अतिशय महत्त्व आहे. कमला एकादशीचे विशेष महत्त्व म्हणजे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करणे, आर्थिक अडचणी, घरातील नकारात्मकता आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी ही एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते. श्रद्धेने व्रत करणाऱ्या भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा होते अशी मान्यता आहे. भगवान श्रीहरी विष्णू यांना हा प्रिय असलेला महिना आहे आणि एकादशी तिथी देखील भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करायची आहे. तुम्हाला शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशी समोर देखील तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कमला एकादशीच्या दिवशी दीपदानालाही विशेष महत्त्व आहे. या दिवशी दीपदान कुठे करायचं? मग तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा किंवा दिवसभरात तुम्ही दीपदान केलं तरी चालणार आहे. आता हे दीपदान कसं करायचं? हे दीपदान तुम्ही संध्याकाळी तुळशीपुढे करू शकता, तुमच्या देवघरामध्ये करू शकतात किंवा मंदिरात तुम्ही हे दीपदान करू शकतात. शक्य झाल्यास आवर्जून गाईच्या तुपाचं दीपदान करा. नसेल तर तेलाच्या दिव्याचं दीपदान केलं तरी चालणार आहे. दीप हा ज्ञान आणि सकारात्मकता आणि ईश्वर कृपेचे प्रतीक मानला जातो. धर्मशास्त्रानुसार दीपदान केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख, शांती व समृद्धीचा वास होतो. विशेषतः अधिक मासातील दीपदानाचे पुण्य हे अक्षय मानले जाते. दीपदानामुळे भगवान विष्णू, माता लक्ष्मी प्रसन्न होतात. जर का तुमच्या घराजवळ एखादं श्रीरामाचं, भगवान श्रीहरी विष्णू किंवा विठ्ठलाचं, पांडुरंगाचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दीपदान करू शकतात. 33 या संख्येत तुम्ही दीपदान करू शकतात. या अधिक मासात तांब्याच्या धातूला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही छोट्या छोट्या पंतीच्या आकाराचे तांब्याची दिवे मिळतात ते आणू शकतात आणि ते तुम्ही एकाच ठिकाणी प्रज्वलित केले तरी चालणार आहे. हे दिवे आपल्याला प्रज्वलित करून तिथे सोडून यायचे असतात आणि यालाच दीपदान असं म्हणतात. हे दिवे पुन्हा घरात तुम्हाला आणायचं नाही. तुम्ही काही दिवे मंदिरात, काही तुळशीपुढे, काही अंगणात, काही देवीच्या मंदिरात, काही नदीवर अशा पद्धतीने तुम्ही हे दीपदान करू शकतात. ज्यांना दिवे घेणं शक्य नसेल त्यांनी मातीची पंती घ्या किंवा तुम्ही कणकेचे दिवे बनवले तरी चालणार आहे. यामुळे पितृ आपल्यावर तृप्त होतात, प्रसन्न होतात. पितृदोष आपला कमी होतो. पितृ
हे त्यांच्या सरळ मार्गाने जात असतात आणि आपल्यावर भरभरून कृपा आशीर्वाद आपल्याला ते देत असतात. आणि पितृदोष जर का काही असेल तर तो देखील याने नष्ट होत असतो. आणि म्हणूनच आपण या एकादशीचं अवचित्त साधून दीपदान करायचं आहे. आपल्याला शक्य झाल्यास आपण या शेवटच्या 5 दिवसात होईल तेवढं दीपदान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अधिक मास हा 3 वर्षांनी येणारा पवित्र काळ आहे. त्यामुळे कमला एकादशी आणि दीपदानाची ही सुवर्णसंधी अजिबात सोडू नका. श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने केलेली पूजा निश्चितच तुम्हाला शुभ फळ देणारे आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून सत्यनारायण पूजा ही करायची आहे. सत्यनारायण पूजा तुम्ही सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी केली तरी चालेल. ज्यांनी अजूनही सत्यनारायण पूजा केली नसेल त्यांनी आवर्जून या दिवशी सत्यनारायण पूजा करायची आहे. कारण या दिवशी गुरुवार देखील आलेला आहे. आता हे दीपदान तुम्ही तुमच्या महाराजांच्या मंदिरात, गुरूंच्या मंदिरात देखील करू शकता. आता ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी बघा पिंपळाच्या झाडाखाली दीपदान केलं तरी चालेल. तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली 33 दिवे प्रज्वलित करू शकतात. बघा, एकादशी असल्यामुळे शुद्ध गाईच्या तुपाचा ह्या दिव्यांमध्ये वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे अधिक मासाच्या वाती देखील मिळतात, त्या देखील तुम्ही आणून दीपदान करू शकतात. एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षात भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा वास असतो आणि एकत्रित तुम्ही हे दीपदान पिंपळाच्या झाडाखाली देखील करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.